नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. मनोज जरांगे आज पुणे न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत. जरांगे यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे जरांगे यांच्या विरोधामध्ये कोर्टाकडून वॉरंट बजावण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आज मनोज जरांगे हे पुणे न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत. तर कोणत्या प्रकरणामध्ये जरांगे कोर्टात हजर राहणार आहेत ते आपण पाहतो. 2013 मध्ये जालन्यामध्ये जालन्यात धनंजय घोरपडेंच्या शंभूराजे या नाटकाच्या 6 प्रयोगांचं आयोजन करण्यात आलं होतं. मनोज जरांगे, अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर यांनी हे आयोजन केलं होतं. प्रत्येक प्रयोगाला 5 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये देण्याचा आयोजकांनी कबूल केल्याचा घोरपडेंचा दावा आहे. मात्र प्रयोगाचे पूर्ण पैसे दिले नसल्याची धनंजय घोरपडेंकडून तक्रार करण्यात आली होती. पैसे न मिळाल्यानं घोरपडेंनी कोर्टात धाव घेतली. मात्र तारखेवर गैरहजर राहिल्यानं जरांगे पाटलांविरोधात पुणे न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं. कधी 13 वर्षापूर्वीची ती केस जाणून बुजून मला सरकारनं, गृहमंत्र्यांनी त्याच्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी किती गुंतवायचा प्रयत्न केला, किती खोट्या केसेसमध्ये मला नेण्याचा प्रयत्न केला, कारण माझा त्याशी काही संबंध नाही. ते आलेला तोटा 3 जणांनी वाटून घेतला. माझ्या वाट्याला जे दिले होते ते सर्वसामान्य माणसं होते, आम्ही त्यांचे दिले.